देखील घेणार आहेत। दरम्यान ठाकरेंच्या मेळाव्या या संदर्भातच आता कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी आपण पाहूयात। उद्धव ठाकरे हे यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे। त्यांचा जनसंवाद मेळावा या ठिकाणी आहे। मी ज्या ठिकाणी आहेत हा ठिकाण जो आहे राळेगावचा आहे आणि ह्याच ठिकाणी आता थोड्या वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत नागरिकांनी कार्यकर्त्याचा मेळावा हा ठिकाणी असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। सांगण्यात येते की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा नारळ सुद्धा या ठिकाणी फोडण्यात येणार आहे। यानंतर संध्याकाळी 6 वाजता जे आहेत पुसद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत जे आहेत जे यवतमाळचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आहे। भाऊ, कशा संदर्भात हा दौरा आहे आणि काय नेमकं सांगणार या संदर्भात? यवतमाळ वाशिम लोकसभाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे, त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा जनसंवाद मेळावा उद्धव साहेब या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं निष्ठावान शिवसैनिक ज्या गद्दारी करून जे लोक गेले या पक्षातून त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव साहेब या ठिकाणी येत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी आहे। मोठ्या संख्येने इथे लोक येणार आहे। रावेरीमध्ये सीतेमातेचं मंदिर आहे, म्हणून सीतेमातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी ही सुरुवात होणार आहे। नक्की भाऊ, कुठे कुठे याची सभा असणार आहे, काय सांगणार? राळेगावची झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पुसदमध्ये सभा आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी कारंजाला सभा आहे आणि संध्याकाळी वाशिमला सभा आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर सकाळी 12 वाजता जे आहेत या राळेगावमध्ये सभा असणार असल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळत आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर संध्याकाळी 6 वाजता सुद्धा उद्धव ठाकरे यांची पुसद या ठिकाणी सभा आहे। ह्या सभेला हजारोच्या संख्येने जे आहेत पदाधिकारी आणि नागरिक सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।